अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी राबवलेल्या ऑल आऊट मोहिमेत गुन्हेगारी प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केला। शहरातील विविध भागात एकाच वेळी धाडसस्त्र राबवत पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांना अक्षरशः हादरवून सोडले। कार्यवाही दरम्यान अवैध शस्त्र बाळगून दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यातून धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आल्या असून त्यांच्यावर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील विविध भागातील जुगार अड्ड्यांवर टाकलेल्या अचानक छाप्यात 2 जणांवर कारवाई करण्यात आली। पोलिसांच्या धडक कारवाईमुळे जुगार व्यवसायात खळबळ उडाली आहे। गुटखा विक्री व अवैध वाहतूक करणाऱ्यांवरही पोलिसांनी कठोर कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले। साठवलेल्या मोठ्या प्रमाणातील गुटखा जप्त करण्यात आला। अवैध दारू विक्री व गावठी हातबड्डीच्या ठिकाणावर धाड टाकून पोलिसांनी हे अड्डे उद्ध्वस्त केले। संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। सणासुदीच्या काळात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृत्ये सहन केली जाणार नाही। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल असा ठाम इशारा पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिला। कोपरगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत केले जात आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली। पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने, दीपक रोठे, संजय पवार, कॉन्स्टेबल दीपक रोठे, जालिंदर तमनर, बबन तमनर, किशोर जाधव, गणेश काकडे, श्रीकांत कुऱ्हाडे, महेश तावरे, प्रवीण गुले, बाळू धोंगडे तसेच चालक अप्पासाहेब थोरमिसे यांचा समावेश होता। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। माननीय श्री सोमनाथ गारगे सर, माननीय श्री सोमनाथ वागचौरे सर, माननीय SDPO अमोल भारती सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवत असतो आणि कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान हिस्ट्री शीटर, पाहिजे आरोपी, रेकॉर्डवरचे आरोपी आणि तडीपार आरोपी यांची तपासणी करून आम्ही पाहणी करत असतो। त्या अनुषंगाने आम्ही गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळवून PSI रोठे, PSI सोडणे आणि स्टाम्प असे 2 विभागात विभागणी करून आम्ही कोपरगाव शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवले। त्या दरम्यान बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे हनुमाननगर भागात 2 इसम मिळून आले वेगवेगळ्या ठिकाणी। त्या अन्वये त्यांच्या 2 पंचासमक्ष झडती घेऊन तलवार हस्तगत करण्यात आली आणि एकाकडे अर्जुन राजू सोनवणे याच्या विरुद्ध आर्म ॲक्ट 425 अन्वये 78/26 कलम प्रमाणे गुन्हा दाखल करून त्या सदर गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली। आणि त्याच भागातील दुसरा आरोपी हा बेकायदेशीर तलवार घेऊन बाळगताना मिळून आला आणि त्याचे नाव आहे विशाल संजय जगधने, वय 20 वर्ष, हनुमाननगर भागात मिळून आला। त्या अन्वये 2 पंचासमक्ष आम्ही तलवार जप्त करून सदर आरोपी तास सदर गुन्ह्यामध्ये 82/26 आर्म ॲक्ट कायदा 425 गुन्ह्यामध्ये त्यास अटक करून माननीय न्यायालयात 2 आरोपींना हजर करण्यात आले। तसेच कोपरगाव शहर भागामध्ये जे अवैध दारू विक्री करणारे त्या 2-3 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। तसेच जुगार, बेकायदेशीर जुगार व मावा विक्री करणारे यांच्यावर सुद्धा 4-5 केसेस करण्यात आलेले आहेत। आणि सदर मोहिमेदरम्यान आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत नॉन बेलेबल वॉरंटमधले 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। जुगारमध्ये असे 2 आरोपी, दारूबंदीमध्ये 2 आरोपी आणि मावा विक्री करणारे हे 2 आरोपी, असे 10 आरोपींविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच हद्दीमध्ये असेच बेकायदेशीर शस्त्रे बाळगून कोणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही जास्तीत जास्त कठोर कारवाई करू। पोलिसांच्या हद्दीत संवत्सर भागामध्ये जे काही अवैधरित्या ज्या भट्ट्या आढळून आल्या होत्या त्यांच्यावर सुद्धा आम्ही भट्ट्या उद्ध्वस्त करून रसायन नाश करण्यात आलेले आहे आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। तसेच या
नंतरसुद्धा असेच कारवाया सतत चालूच राहतील